शरद दादा नमस्कार. जय शिवराय. आपण आमदार झालात अपक्ष, त्यानंतर आपण पक्ष प्रवेश केला आणि आता एक तुमच्या विरुद्ध एक अपील करण्यात आलेला आहे. एक अर्ज विधानसभा अध्यक्षांना देण्यात आलेला आहे की शरद सोनवणे हे अपक्ष निवडून आले, परंतु त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला, त्यामुळे त्यांचं पद अपात्र करण्यात यावं. नक्की काय विषय आहे? नक्की विषयाचं पुढं काय याच्यामध्ये काही नक्की नाही ना. मी निवडून आलो अपक्ष, आजही महाराष्ट्राच्या पोटावर मी अपक्षच आहे. आता अपक्षाचा कुठला पक्षाचा होऊ शकत नाही ना लगेच. प्रश्न असा आहे का, शिवसेनेचा मी सदस्य फार जुना आहे, ते सदस्यत्व माझं कायम आहे. एकनाथजी शिंदे साहेब इथं आले त्यावेळेला त्या पक्षामध्ये प्रवेश बऱ्याचशा लोकांनी घेतला, त्या ठिकाणी मी हजर होतो. मी सहयोगी सदस्य या सहकारातला, या सहकारमधला. तुम्ही जर माझं लेटर पॅड जर पाहिलं, त्याच्यावर कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ तिघांचे चिन्ह टाकून लेटर पॅड त्याजवळ छापलं गेलेलं आहे. त्यामुळे कुठल्या पक्षात जायचा प्रश्न येत नाही. परंतु पराभव झाल्यानंतर आणि तिसऱ्या नंबरला आपण गेल्यानंतर, नाहीतर हे पहिल्यापासून तिसऱ्या नंबर वालेच आहेत. मागच्या वेळा आशाताईमुळे हे चुकून आमदार झाले, अतिशय चुकून. यांना जनाधार नाही, हे लोकांमध्ये नाहीत. हे रोज वाईट लोकांमध्ये बातम्या पसरवायच्या. काही लोकांना त्यांनी हस्तक केलंय, काही लोकांना त्यांनी कॉन्ट्रॅक्टर केलंय, काही लोकांना त्यांनी मांडलिकत्व दिलेलं आहे. आणि अशी काही थोडीफार जी काही लोक आहेत 5% ते लोक त्यांची वाहवा करतात, खोटी बातम्या पसरवतात, रोज डमी अकाउंट काढून काही ना काही वाईट बोलतात माझ्या कार्यकर्त्यांबद्दल, माझ्या कामाबद्दल, माझ्या कुटुंबाबद्दल, आणि रोज वाईट पसरवायचं काम करतात. त्याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर 2 बोगस शरद सोनवणे त्यांना गोळा करावे लागले. तुम्ही म्हटले मी एवढा कामं केली मागच्या 5 वर्षामध्ये, मग तुम्हाला 2 डमी शरद सोनवणे कशाला लागले? आणि हे केलं ते लोकांना कळालं, लोकांना खूप वाईट वाटलं. दुसरी गोष्ट का, तुम्ही मॉर्फ केलं, म्हणजे शरद सोनवणेचा चेहरा, शरद सोनवणेची पोझिशनला तुम्हाला डाऊन करण्यासाठी, त्यांचं चारित्र्य हरण करण्यासाठी तुम्ही व्हिडिओ तुमच्या कार्यकर्त्यांना बोलवून बोगस ID काढून ते सगळे प्रसारित केले खूप साऱ्या लोकांनी. आता ज्या माता भगिनी म्हणून मी आयुष्यावर चांगलं वागलोय, त्यांच्या मोफत सामुदायिक विवाह सोहळे मी केले. गोरगरिबांच्या कुंकवाला धक्का लागला तर त्या महिलांचे कितीतरी महिलांच्या कुटुंबाला डोळे पुसून त्या कुटुंबाला शिक्षणासाठी मी खर्च केला. 1-1 लाखाच्या एवढ्या केल्या. म्हणजे जवळजवळ 1.5-2 कोटीची तर माझ्याकडून एवढ्याच झालेल्या त्या कुटुंबासाठी. हे मी बोलतो म्हणून नाही, ऑन रेकॉर्ड आहे कागदावरचं. म्हणजे चांगलं करणाऱ्या माणसाला, दातृत्व करणाऱ्या माणसाचं मग हे जळीत झालं. निवडणुकीचं इलेक्शन चालूच होते आणि माझ्या पिंपळगावला एक जळीत झालं. मी स्वतः 65,000ची गाई विकत घेऊन त्या वासरासहित त्यांच्या ताब्यात दिली. त्याविषयी कोजागिरी पौर्णिमा होते. काय चूक काय आमची? शरद सोनवणे पराभूत होत नाही आणि अपक्ष निवडून आले. राज्यामध्ये गवगवा झाला, हेलिकॉप्टरने त्यांची नोंद घेतली, त्यांना मुंबईला नेलं. एवढी प्रसिद्धी मला सर्वसामान्य बंधू आली. माझ्या सच्चाईचा विजय झाला. जो मागच्या वेळेला त्यांनी बेईमानी केला होता, धोका केला होता, आमच्याच एका व्यक्तीला त्यांनी अपक्ष उभं केलं होतं, त्याच्यातून निसटत्या पद्धतीचा विजय त्यांच्या माथे आला. आणि तरीसुद्धा त्यांच्या वागण्यात, विचारात, बोलण्यात काही फरक पडलेला नाही. त्यांनी आता काय केलं की शरद सोनवणे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या व्यासपीठावर होते. अरे होतो, मी सहकारी सदस्य त्यांचा, मी डिक्लेअर केलंय. पहिल्या दिवशी ज्यावेळी शपथ घेतली त्यावेळेला मी सरकारबरोबर चाललोय, हे विधिमंडळाच्या ट्रॅक रेकॉर्डवर बोललोय मी. उद्या भाजपचे आमदार आले, उद्या भाजपचे मंत्री आले, ते व्यासपीठावर मी जाणार. उद्या अजितदादा पवार आले आणि घड्याळाचं चिन्ह जर त्यांच्या मागे उभं असेल तर मी त्या व्यासपीठावर जाणार. त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमात सुद्धा आता तुम्हाला सांगतो, मी त्या दिवशी अहमदनगरमध्ये स्वतः मुख्यमंत्री आले होते. अहिल्यानगरची बैठक आटपून त्याच्या दौऱ्यामध्ये त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक चालली होती. त्यांनी मला पाहायला म्हटले, आमदारांना व्यासपीठावर बोलवा. सगळे लोक कमळाचे स्कार्फ बांधून होतो, मी पण कमळाचे स्कार्फ बांधून बसलो.
मग याचा अर्थ मी काय कुठल्या जाहीर प्रवेशामध्ये गेलो, जाहीर प्रवेश पक्ष पार्टी याच्यापेक्षा मी त्यांचा सहयोगी सदस्य म्हणून मी त्याला डिक्लेरेशन दिलेलं आहे आणि विधिमंडळामध्ये तसं पत्र सुद्धा लिहून दिलेलं आहे. विधिमंडळामध्ये मला अपक्ष कार्यालय आहे स्वतःचं आणि मी सहयोगी सदस्य म्हणून काम करत असताना आता काय करावं, शरद सोडणे ऐकत नाही, आटपत नाही. म्हणून त्यांनी माझ्या विरुद्ध विधानसभेच्या अध्यक्षांना पत्रव्यवहार केला, सचिवांना पत्रव्यवहार केला की शरद सोनवणे यांचं विधानसभेचं सदस्यत्व रद्द करण्यात यावं. मला सांगा, जनतेपेक्षा तुम्ही मोठे आहात का? जनतेच्या मैदानात तुम्हाला केवढी मोठी नामुष्की. जनतेच्या मैदानामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी करून झाल्यात. या लोकांनी हिंदू मुस्लिम केलं, या लोकांनी ट्रायबलच्या लोकांना फितवलं, आरक्षणाच्या बाबतीत बोलले, नेहमी खोटं नोटं सांगत बसले. शरद सोनवणे मतं जाता कामा नये. पण आता सर्वसामान्यामध्ये जर शरद सोनवणे होता आहे, त्यांच्या श्वासात, त्यांच्या रक्तात, माझ्या पण रक्तामध्ये, माझ्या सुद्धा श्वासामध्ये माझी रयत आहे. रयत म्हणजे जनता, सर्वसामान्य माणसं. तर त्याला काय विलाज नाही ना. हे आता जबरदस्त असलेला पॅच आहे. जनता आणि माझ्यामध्ये काही केल्या तो जनतेतला आणि माझ्यातला पॅच कोणी तोडू शकत नाही. त्यामुळे तुम्ही कितीही कोर्ट कचऱ्या करा, त्याचा काहीही उपयोग होणार नाही. कारण मी सहयोगी सदस्य असा पाठिंबा दिलेला आहे आणि माझा लेटर पॅड जर तुम्हाला पुराव्यासाठी पाहिजे असेल तर माझ्या लेटर पॅडवर ही तिन्ही चिन्ह आजच्या मितीला तेव्हापासून मी जसा निवडून आलोय त्या पात्रावर माझे तिन्ही चिन्ह मी टाकलेले, अधिकृत टाकलेले. शिवाय म्हणजे अपक्षाने पाठिंबा दिला हे जाहीर झालेलं आहे. प्रवेश कोणामध्ये जायचं काही कारण नाही, कारण ऑलरेडी मी जुना शिवसैनिक आहे. माझी त्यावेळेची नोंदणी आहे. ते काय आजची आशेचा काय भाग नाही. परंतु मी निवडून आलो मात्र अपक्ष आणि शेवटी 5 वर्ष मी अपक्ष ह्या ब्रँडवरच माझं काम करतोय. एकनाथ शिंदे साहेब येणं आणि मी त्यांच्याकडं त्यांच्या व्यासपीठावर जाणं किंवा देवेंद्रजी उद्या येणं किंवा कुठल्याही पक्षाची त्यांच्या कार्यक्रमाला मी जाणं मला वाटत नाही काय गैर आहे. त्यामुळे मला एक चांगली गोष्ट तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे की या सगळ्या मंडळींना बिलकुल सुद्धा त्यांचं काय, यांचं कुटुंब राजकीय आहे आणि राजकारणामध्ये त्यांना असं वाटतं की आमच्या कुटुंबाची मक्तेदारी आहे. आमदार कोण पाहिजे तर आम्हीच पाहिजे. पण ह्या मक्तेदाऱ्या तोडल्या लोकांनी. आता ह्या मक्तेदाऱ्या टिकल्या नाही आणि टिकणार सुद्धा नाही. सर्वसामान्य माणसाला कळतं की चांगलं काय वाईट काय. त्यामुळे जनतेच्या दरबारामध्ये काम करत असताना ही माणसं नेहमी वादंग कसं तयार होईल, प्रत्येक गावामध्ये 2 गट कसे होतील आणि या तालुक्यामध्ये नेहमी हा तालुका विस्कळीत कसा राहील याचा विचार ही मंडळी करत आलेली आहे. त्यामुळे मला प्रामाणिकपणे सांगायचं आहे, माझ्यावर ज्या पद्धतीने त्यांनी आता जी तयारी चालू केलेली आहे ती तयारी या तालुक्यातल्या जनता कधीच स्वीकारणार नाही. आणि उलट चांगलं आहे, जसं तुम्ही मॉर्फ व्हिडिओ बनवले, जसे तुम्ही माझ्या विरोधात अपप्रचार चालू केला, माझ्या विरोधात जशी 2 शरद सोनवणे तुम्ही डमी आणले, ठीक आहे, त्यांनी 3,500 मतं खाली माझी. कदाचित त्या 3,500 मतांमध्ये मला मतं कमी झाली, ते पराभवाला पण सामोर जाऊ नसतं. पण ते हे सगळे त्यांचे गेम होते. जे डाव, कुटील डाव, जसे महाभारतामध्ये कौरवांनी अनेक डाव केले पांडवावर, पण त्यातल्या कौरवातला एक शिल्लक राहिला नाही आणि पांडवातला एक पण गेला नाही. शेवटी नियत कुणाला सोडत नाही. मी आपल्याला खात्रीलायक सांगतो, यांनी किती डाव प्रतिडाव करूया, मला बदनाम करायचा प्रयत्न करू द्या, त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या, पण मी खंबीर आहे आणि जनतेबरोबर, जनता सुद्धा माझ्याबरोबर त्याच पद्धतीने खंबीर माझ्यावर आहे. कारण मी ज्या वेळेला पाऊल ठेवतो वेळोवेळी जमिनीवर किंवा माझ्या गावामध्ये कुठल्याही, त्या वेळेला आपसूक माझ्या दिशेने 100-200 लोक कसे पळत येतात आणि मी त्यांना कसं आलिंगन देतो, याच्यामध्येच माझ्या सगळ्या विजयाचा सार आहे. त्यामुळे त्यांनी जी केलेली जी गोष्ट आहे ती अतिशय तसं पाहायला गेलं तर शरद सोनवणेची आमदारकी घालवा. अरे मी 2014 पासून युनेस्कोच्या टीमची तयारी करणारा माणूस की जागतिक लेवलला आमचा दर्जा जायला पाहिजे, छत्रपती शिवरायांचे किल्ले जायला पाहिजेत, त्यांच्या लेण्या जायला पाहिजे, केव्स जायला पाहिजे. किती धडपड करून या तालुक्याचं मी संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या शिवरायांच्या प्रती
आयुष्याची माती होणार छत्रपती शिवरायांच्या कामासाठी आपण काय करू शकतो याचा मी विचार करणारा माणूस आणि यांना येऊन जाऊन खुर्चीचा पडलेला आहे. सत्ता उपभोगायची आहे पण जनता हुशार आहे. मी बिलकुल सुद्धा सांगतो त्यांनी केलेला अपील हे कायदा जे असेल तो कायदा पाहिजे. त्या निमित्ताने जे काय वकील बोलतील जे वकील मांडतील ते सगळं होईल. पण त्यांनी केलेलं ह्या पद्धतीचं जनतेच्या असलेल्या यशाच्या भूमिकेला त्या लोकांनी ज्या पद्धतीने शरद सोनवणेची आमदारकी घालवायच्या बाबतीमध्ये पावलं उचललीत ते उचललेले जनतेला किती पसंत पडले की नाही पडली हे तुम्हाला भविष्यकाळामध्ये दिसेल. मी नेहमी सांगत असतो जे कमवायचे ते कष्टाने आणि स्वतःच्या हिमतीने कमवा. उगाच लुटूपुटूच्या लढाया करून आणि लोकांना प्रत्येक वेळेला बदनाम करून तुम्हाला वाटत असेल की आम्ही खूप चांगले आहेत, आम्ही स्वच्छ चरित्राचे आम्ही आहोत आणि आम्ही खूप लोकांमध्ये आमचं खूप गवगव आहे. बिलकुल नाही. या तालुक्यामध्ये एकच लोकप्रिय आमदार होऊन गेले जनतेचे ते सन्माननीय शिवनेरी भूषण डॉक्टर बाळासाहेब दांगट एकमेव. इथून मागच्या आमदारांना त्यांचा जो काही समजा व्याप्त व्यवस्थेच्या भूमिकेमध्ये ज्या ज्या आमदारक्या आल्या आणि गेल्या तेवढा लोक जनाधार भेटला नाही. तो जनाधार फक्त सन्माननीय बाळासाहेब दांगट यांना भेटला. त्यामुळे बाकीच्याने किती आट्टास केला की आम्हाला तुम्ही लोकप्रिय समजा, तुम्ही आमचे नावं घेत चला, तसं होत नाही. त्यामुळे त्यांनी केलेली ही गोष्ट जनतेला बिलकुल सुद्धा ती बिलकुल मला खूप लोकांची फुलायला सुरुवात झाली की दादा ही चूक आहे. या लोकांनी तुमच्या बाबतीमध्ये तुम्ही एवढा वेळ देता, एवढं कष्ट करता, लोकांना मदती करता, दिवस रात्र मागे उभे राहता, अहो रात्र कष्ट करताय. आता सुद्धा मी फॉरेस्टची मिटिंग लावली मुंबईला, चांगला आढावा दिला. शेवटच्या टप्प्यामध्ये आता बिबट सापाने मुळात 5 वर्षे यांच्यामुळे राहिले, काहीच गरज नाही, कुणाचं नुकसान करतोय आपण. आणि मला एक सांगायचं पॉइंटेड, ठीक आहे आपण कामाची तुलना करू ना, शरद सोनवणेचं पद राहील न राहील तुम्हाला घालवायचंय, काय व्हायचं ते होईल, जनता समोर आहे. मला ह्या 5 वर्षामध्ये जसं शरद सोनवणे तालुका पर्यटन करून दाखवला, युनेस्कोसाठी धडपड केली, ही अष्टविनायकाचे जसे रस्ते बनवले चकाचक, बेल्ला जेजुरी बनवला, नामवंत अशा पद्धतीचं कोर्टाची बिल्डिंग बनवली. आणि आपल्याकडे आता ह्या ठिकाणी कोर्टाचा जो दर्जा आहे ना तो दर्जा आपण स्वतंत्र घेऊन आलो स्वतःसाठी. त्यामुळे आपल्याला कुठल्या केसेससाठी आता खेड आणि पुण्याला जायची गरज राहिली नाही. इथला निकाल जर फेटाळला तर अंतिम त्याला आता हायकोर्टमध्ये कुठलाही कोर्ट नाही. हे शरद सोनवणे ना. आणि मग मी जर मध्यंतरी ओझर आणि उमरतचा पूल बनवला घेतला, त्याला पैसे टाकले. या सगळ्या साध्या महत्त्वाच्या गोष्टी डोळ्यासमोर आणून सुद्धा शिवनेरी किल्ल्याचा एवढा विकास केला, रस्ते सिमेंट काँक्रीटचे केले, असे हजारो उदाहरणं लोक जनतेमध्ये चर्चा करतात माझ्या नावाने. मोफत सामुदायिक व्यवस्था जनतेचे केले, गोरगरिबांसाठी मी त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालं तर त्यांना उभार द्यायचं काम केलं. मला एक काम दाखवावं 5 वर्षामध्ये की हे काम तालुक्याच्या हिताचं आणि लोकांच्या दृष्टीने आम्ही असं एक प्रॉपर काम हे वेगळं केलं, नाविन्यपूर्ण केलं, असं एक काम. अवधी माझं पत्रकारांच्या माध्यमातून अख्ख्या तालुक्याच्या जनतेसमोर फक्त त्या मंडळीला एकच सांगणं आहे, एक काम सांगा. जसं मी स्टेडियम सुद्धा बांधलं, कुठे स्टेडियम ओतूरला लाजवाब स्टेडियम बांधलं. राज्यामध्ये स्टेडियम बांधणारा मी पहिला माणूस आहे की ज्याने स्वतःच्या खिशातला पैसा खर्च केला कुस्तीकरांसाठी, माझ्या तरुणांसाठी, त्यांच्या बलदंड शरीरासाठी, उद्याच्या भारताच्या भविष्यासाठी. हे सगळं केलं आपण. एक काम असं दाखवा की ते तालुक्यात नवीन आहे आणि त्याची पायाभरणी ह्या मंडळीने केली. त्यामुळे त्यांच्या पोटामध्ये खूप दुखत आहे. त्यांना माझ्या विरुद्ध काय करायचं ते करून दे. त्यांच्या ह्या गोष्टीला 100% कायदा सुव्यवस्था उत्तर तर देईलच, परंतु माझ्या जनतेला हे कळलं पाहिजे की यांची पावलं जी चालली आहेत ती किती माणसाच्या मनामध्ये मत्सर, घृणा, चांगलं म्हणायचंच नाही, केवळ वाईटच म्हणायचं 24 तास 365 दिवस. त्यामुळे जे आहे ते आपण पाहतोय आणि जे घडेल ते सुद्धा जनता पाहिल, हेच मला या निमित्ताने सांगायचं. तुम्ही म्हणताय तुम्ही सहयोग दिलेला आहे एकनाथ शिंदे यांचा शिवसेना जो पक्ष आहे त्याला. नारायणगाव या ठिकाणी कार्यक्रम झाला होता, तुमच्या प्रवेशाचा होता. माझ्या प्रवेशाचा नव्हता, तो
प्रवेश होता बाबुराव पाटे आणि इथल्या तालुक्यातल्या बऱ्याचशा लोकांचा. त्याच्या लिस्टवर पहिल्या शरद नावच कधी नव्हतं. ती लिस्ट शासन दरबारी पण आहे, आपलं ते उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा आहे. मी सहयोगी सदस्य म्हणून त्या व्यासपीठावर उपस्थित होतो. तुमच्या हातामध्ये एकनाथ शिंदे यांनी धनुष्यबाण दिलं, तुम्हाला शाली घातली, तुमचा प्रवेश झाला. तुम्ही म्हणता माझा एकनाथ शिंदेने धनुष्यबाण आमचा व्यासपीठावर आलाच नाही. आला तो भगवा झेंडा आला फक्त. तुम्ही चेक करा. काय घाईला करत तुम्ही पत्रकार मंडळी. माझी विनंती आपल्याला आहे की मी जे बोलतो ते वास्तव्य बोलतो आणि जे सत्य आहे तेच बोलतो. हे माझ्या जनतेला पण मी अपील करून आयुष्यभर बोलत आलेलो आहे. मी त्यांना सांगितलं तुमच्या पक्षाला मी मदत करेल की ज्या पक्षाशी मी आधी इनामी आयतवारी काम केलं. माझ्या पाठीमागे आत्ताही बाळासाहेब ठाकरे आहेत. मला काढता येईल का ते बाजूला? हे शिवसेनेचं माझ्या जुन्या कार्यात आत्ताही बोलले का आत्ता लावले का? ते म्हणले आहे काय आहे पण ते खूप आधीचं आहे. मग राष्ट्रवादीत 3 पार्ट्या स्वीकारणार तर अजित पवारचा फोटो पण मी लावलाय ना दालनामध्ये. जे सत्य आहे ते सत्य आहे. मी त्या व्यासपीठावर होतो. मी त्यांना मदत केली. मदत करणं माझा धर्म आहे आणि सरकारमध्ये या 3 पक्षाला उद्या मतांचा पण पाठिंबा द्यायला त्यांना मदत करणं हा माझा धर्म आहे. ही माझी आमदारकी आहे. त्यामुळे विकास कामाच्या निमित्ताने त्या 3 असलेल्या पक्षाला मदत करणं ही माझी जबाबदारी आहे. मी तुम्हाला सांगतो, आपला आठवण असेल तर चेक करा. ज्या वेळेला इथे त्या दिवशी आदिवासी विकास मंत्री आले होते सन्माननीय अशोकराव उईके, मी भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसमध्येच बसलो होतो. त्यांच्या समवेत, त्यांच्या कार्यालयात, त्यांच्या पक्ष कार्यालयात. उद्या अजितदादा पवार आले, त्यांचा व्यासपीठ असेल, त्या व्यासपीठात मी जाऊन पहिला बुके देणार तालुक्याचा आमदार म्हणून. म्हणजे राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह असलं तरीही आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना ही विकास कामं दाखवणे, पुतळ्याचं काम कसं चाललं दाखवणे, महाद्वार कुठं पाडा आहे हे आम्ही त्याच्यावर आदरखोड करून देणे, विकास कामाला पैसे मागणे चूक काय? नाही, तुम्ही प्रत्येक नेता कोणत्याही पक्षाला विकास कामासाठी जाता, परंतु जे विजय कुराडे आहेत त्यांनी यापूर्वी बाईट दिलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की तो जो कार्यक्रम होता तो शरद सोनवणे यांच्या प्रवेशाचा होता, त्यासाठी जो दौरा होता त्यामध्ये देखील त्याचा उल्लेख आहे. तुमचा इथं प्रवेश झाला, बाकीचे कार्यकर्ते ते आता विधिमंडळ चेक करेल आणि पक्षाच्या असलेला अजेंडा चेक करेल. माझ्या माहितीप्रमाणे मी उभा राहून त्या सगळ्यांचा प्रवेश एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला मी मदत केलेली आहे, पण बाहेरून उभे राहून. आणि मी जो झेंडा हातामध्ये घेतला तो झेंडा विकास कामाचा अजेंडा होता. शिवसेनेला एकनाथ शिंदे साहेब होते, त्यांच्या हातामध्ये भगवाच आहे आयुष्यभर. त्यामुळे बिलकुलही मी त्या प्रवेशाला हजर नव्हतो. होतो आता सुद्धा मुंबईला अनेक प्रवेश होतात, भाजपचे होतात. मी पण त्या लाईनमध्ये उभा राहतो. त्यांचे प्रवेश मी माझ्या डोळ्यांनी पाहतो. त्याचे काय माझ्याकडे फुटेज आहे ते पण मी सादर केलेले आहेत. म्हणजे जे मला कितीतरी वेळा म्हणतात की मला ते सन्माननीय बावनकुळे साहेब, अरे शरद कुळेचं राहणं उभा पक्षप्रवेश करतात, तुला काय बरं नाही वाटत का? म्हणलं वाटतं ना, पार्टी वाढते. म्हणलं वाटतं ना साहेब, चांगलं आहे. असं नाही आहे. पक्षाची पार्टी आणि या 3 पक्षाच्या बाबतीमध्ये कोलॅबोरेशन आणि त्यांच्याबरोबर असलेलं मतांतर हे आम्ही सहयोगी सदस्य म्हणून ह्या लोकांबरोबर आम्ही कालही होतो, आजही आणि उद्या राहणार. त्यांनी आणखी एक डॉक्युमेंट सादर केलेलं आहे, त्यांनी आम्हाला दाखवलं देखील, तुमच्या पक्ष सदस्यत्वच. माझं पक्ष सदस्यत्व जुनं आहे ते मी सादर केलेलं आहे. माझं पक्ष सदस्यत्व आहे 2007चं आणि तेच तसं राहतं. तुम्ही नवीन कितीही काही बनवा, एकदा तुम्ही एखाद्या पक्षाला ज्यावेळेस तुमचं सदस्यत्व देता, सगळं तुम्ही खातं उघडा तुमच्या बँकेत, एकदा तुम्ही पुन्हा कागदपत्र घेऊन नव्याने दाखवायला गेलं तर ते चालत नाही का? तो पहिला अकाउंटाचं तेच असतं. 2026 कालावधी त्यावर मेन्शन आहे. तो मेन्शन जरी असला तर तो डेमो होता त्यांचा. मी शरद सोनवणे मुळातच सदस्य आधीच आहे आणि आता नव्याने मी काय प्रवेश करायचा काही विषय नाही, कारण मी ऑलरेडी हाडाचा शिवसैनिक आहे, हे जग जाहीर आहे. माझं कार्यालय त्याच्या बाहेर शिवसेनेची पार्टी ही आधीपासूनच आहे, अजूनपर्यंत काढलेलं नाही. परंतु ह्या 3ही पक्षांना मी सहकार्य केलं. यांना सहयोगी सदस्य म्हणून मी माझा 236 आमदार आहेत ना, 237 तो माझा आकडा आहे.
288 पैकी 237 आमदार तो एक प्लस जो आहे तो एक प्लस शरद सोनवणे आहे. त्यांना जी काय राजकीय ही लढाई त्यांनी चालू केली ना, चांगली गोष्ट आहे ना. याचं उत्तर विधिमंडळ, याचं उत्तर कोर्ट देईल ना. आणि त्याच्यापेक्षाही मोठं कोर्ट आहे जनतेचं. यांना घाई झाली शरद सोनवणेची आमदारकी काढायची. त्यांची कामं एवढी भयानक आहे. आम्ही पाहिलेली 5 वर्षामध्ये एक अजेंड्याचं काम सांगता येत नाही तालुक्यामध्ये. सिंगल वन एक सुद्धा नाही. तेव्हा ठीक आहे, त्यांचं काम ते करतील, माझं काम मी करेल. आणि मी बिलकुल याच्यापासून विचलित होत नाही. त्यांना माहित आहे शरद सोनवणे म्हणजे न विचलित होणारा माणूस. आमचं खंबीर काम आणि दमदार विनिंग हीच त्यांच्या आयुष्याला नेहमी सातत्याने त्यांना पूरक उत्तर द्यायची भूमिका असलेली भूमिका राहिलेली आमची. त्यामुळे असं काही नाही, ते त्यांचं काम करतील, आम्ही आमचं काम करू. ते विजय कुरडे यांनी तुमच्यावर म्हणजे कालच्या भाषेत टीका केली, म्हणजे लाज शरम देखील गाठली का शरद सोनवणे माझं नाव अतुल बेनकेशी जोडत आहे. अतुल बेनकेने मला काही सांगितलं नाही, शरद सोनवणेला लाज नाही आहे, त्यामुळे ते त्यांचं नाव जोडत. ते प्रवक्ते कुठल्या पक्षाचे आहेत? प्रवक्ते कुठल्या पक्षाचे आहेत? अहो, त्यांनी या निवडणुकीला तुम्ही चेक करा. आणि अतुल बेनकेला सातत्याने ते शरद पवार घेऊन गेले कालच्या निवडणुकीत. किती फोटो व्हायरल झाले. आणि लोक एवढी वेळे गाव तालुक्यातले. समजा मी आमदारकी करतोय, तुम्ही पत्रकारिता करता, लोकांना कळत नाही का काय करत आहे. चला त्यांचं त्याला लागला. बरं, माझी लाज काढली, चांगली गोष्ट आहे ना. आणि मला असं वाटतं मला खूप नावं ठेवू या लोकांनी. त्याशिवाय मला कसं काय मला बलदंड, मला लोकांचा सपोर्ट राहणार. मला जनतेमध्ये जर चांगल्यात चांगलं, मला जर लोकांमध्ये जर उठावदार पद्धतीने पुढे यायचं असेल तर ह्या मंडळींनी माझ्यावर वाईट बोललं पाहिजे, घाणेरडं बोललं पाहिजे, चुकीचं बोललं पाहिजे. एकनाथ महाराजांवर एक माणूस सतत थुकला, ते जाऊन 100 वेळा जाऊन आंघोळ करून आले. तर एकनाथ महाराजांच्या शेवटी तो हात भरून पाया पडला. म्हणले महाराज तुम्हाला माझा राग नाही का आला? तर एकनाथ महाराज म्हटले उलट मला तुझ्या पाया पडले पाहिजे, तुझ्यामुळं मी 100 वेळा गंगा स्नान केलं. तसं मला 1000 वेळा शिवायच्या लाखो वेळा त्यांनी दिल्या पाहिजेत ना. आमचं कुठं काय म्हणणं आहे. पण मी त्यांना नाव नाही ठेवणार, मी त्यांना शिवी पण देणार नाही. आणि मी त्यांच्याबद्दल खालच्या पातळी पण जाऊन बोलणार नाही, कारण तो ती माझी पातळीच नाही. माझे आमदार अतुल बेनके असे म्हणाले की मला माहीत पण नाही या विषयामध्ये आणि माझा याच्यामध्ये काही रोल नाही. अहो, आता हे त्याला असंच म्हटलं पाहिजे. लोक कुठं विश्वास ठेवतात? जनतेने विश्वास ठेवला पाहिजे ना. 2 शरद सोनवणे आणले, त्यांच्या कार्यकर्त्यांनी ते म्हणले मला माहीत पण नाही. मॉब झालेला व्हिडिओ बनवला, ते म्हणतात हे सुद्धा मला माहीत नाही. शरद सोनवणे आमदारकी त्यांना आता घालवायचे, ते म्हणतात हे सुद्धा मला माहीत नाही. त्यांना काय माहीतच नसतं ना. त्यांना काहीच माहीत नसतं. शेतकऱ्यांना खोटे गुन्हे दाखल केले. माझे उपवन संरक्षण सातपुते अमोल यांनी, त्यांना माहीत नाही. या तालुक्यामध्ये काय होतंय काय होत नाही. 200 रुपयाचा दरोडा फक्त त्यांच्या घरावर पडला ना, त्याचं मात्र त्यांना माहीत आहे. तात्काळ त्यांनी 200 रुपयाच्या दरोड्याचा गुन्हा दाखल करायला लावला त्यांच्या अधिकारामध्ये. बाकी त्यांना तालुक्याचं काहीच माहीत नाही. कुणाची दशक्रिया माहीत नाही, कुणाची मयत माहीत नाही, विकासाचा अजेंडा माहीत नाही, सर्वसामान्य जनता कळत नाही. त्यांना काहीच माहीत नाही. हो, एकदम अननोन माणूस आहे. त्यांच्या ह्या मिश्किल उत्तराला जनतेमध्ये काय मेसेज जातो. मागच्या स्वतःला विचारलं तुम्ही शरद पवार साहेबांचे का अजित पवार साहेबांचे? ते म्हणले मी सध्या तटस्थ आहे. आणि रोज अजित पवारांच्या बैठका हजर राहायचे. सह्या केल्या, डे 1 पासून सह्या केल्या पक्षाच्या बाहेर पडल्याच्या. किती खोटं बोलायचं. इथल्या लोकांना झुरवलं, मुस्लिम बांधवांना घेऊन बसले, त्यांना एक सांगत बसले. रोज सांगायचे त्यांनी एकदा शरद पवार साहेब, पवार साहेबच बोलले मनसरला. कोण बेनके म्हणले? कोण आहे याला? काय कोणी अधिकार दिला? माझ्या पक्षाच्या बाबतीतलं विलनीकरण होणार आहे का न होणार आहे, त्यांची उंची काय, कोणी बोलावं? संभाळा विषय तिथे. आता पवार साहेबांच्या नजरेमध्ये काय व्हॅल्यू राहिली आहे, त्यामुळे माझ्यासारखा माणूस त्यांच्यावर काय बोलणार आहे या लोकांवर?
खोटं बोलणं हे त्यांच्या रक्तातच जर आलं असलं आयुष्यभर आणि खोटं करणं आणि जनतेला रोज वाईट सांगणं, यांना कोण उत्तर देणार? आता मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आपला किल्ला युनेस्कोने घेतला, बस तुमची पार्टी आहे, तुम्ही नेते, आता विद्यमान आमदार मागच्या होऊन गेले, आता पडले तुम्ही सगळं, ठीक आहे, जय पराजय होत असतो का नाही? ढोल ताशेचं पथक लावून तुम्ही पण मिरवणूक घेतली एखादी, हा काय पक्षाचा अजेंडा नव्हता ना? म्हणजे ज्या ज्या वेळेला एखादा बहुमानाची बाब उदारी होती तर तुम्ही ते राजकीय बघणार का? का नाही आनंद उत्सव साजरा केला? फक्त निवडणुका आल्या की मग पुण्याहून इकडे यायचं आणि मग 2 वर्ष तिथं बसून राहायचं, याला भेट त्याला भेट, गट तर तयार कर, पैशाच्या वेगळा वस्तू आणा, निवडणुकीला सामोरं जा, लोकांना गांडवा, शरद सोडणे वाईट आहे, घाणेरडा आहे, चांगला माणूस नाही आहे, भ्रष्टाचारी आहे. आता ते आमच्याकडे पाण्याच्या टॉवर लाईनची गोष्ट लोक किती सुखावली, त्यांना चांगले पैसे उपलब्ध करून दिले मी, त्यांचे पंचनामे करून टॉवर लाईन चालू झाले. त्याच्यावर पण ते बोलले विजय कुराडे, तुम्ही सेटलमेंट केली. हो हो, पण माझं काही शेतकऱ्यांनी म्हटलं पाहिजे ना, कारण या सगळ्या मिटिंगा शेतकऱ्यांनी केल्या अधिकाऱ्याबरोबर, मी साक्षीदार राहिलो त्यांच्यासमोर. एका बाजूला प्रांत, एका बाजूला MSEB, एका बाजूला MSEBचे संचालक मुंबईचे, आणि एका बाजूला ते सगळे बिचारे आत्तापर्यंत लढणारे शेतकरी. आणि विजय कुराडेंनी सुद्धा कलेक्टरला मेसेज पाठवला होता. त्या मिटिंगमध्ये कलेक्टर बोलले ना, तुम्ही म्हटले आम्हाला दरवाढ करण्यासाठी मग आमची मिटिंग लावा, तुम्ही बोललेत, म्हणून आमदारांना सुद्धा आम्ही लाईनअप केलं की त्या लोकांचं पण सगळ्यांचं म्हणणं आहे, तुम्ही पण त्याच्यामध्ये या याच्यामध्ये लाभार्थी होते, मग तुम्ही हा मेसेज तुम्ही पाठवले, कलेक्टरने सगळ्यामध्ये दाखवला. मग जर मी मॅनेज केलं तर मग तुम्ही कशी काय भूमिका घेतली की आम्ही ह्या गोष्टीला मान्यता देतोय म्हणून? खोटं आहे सगळं. कुठल्याही शेतकऱ्याची बाईट घ्या तुम्ही जाऊन, सिंगल कुठल्याही शेतकऱ्यांची. आणि साहेब बघा, मी मुंबईहून येताना माझ्या काही पॅन्टला थिगडं लावलेली, पॅन्टला काही करगुड्याचा पेळ मारलेला, पायामध्ये चप्पल फाटकी, अशा परिस्थितीत मी नाही आलो गावाला. मी एवढं मोठं कार्यालय बांधलं ना, ज्यांच्या बापजाद्याने बांधलं ना, आत्तापर्यंत ज्या ज्या लोकांना आमदारकडे लढवले त्यांनी बांधलं. शरद सोनवणे एवढं मोठं जनतेसाठी जनाभिमुख लोकांच्या सेवेसाठी हे कार्यालय उभं केलंय, जनता दरबार. मला सांगा, हे करोड रुपयाचं तर कार्यालय असेल ना कमीत कमी, हे बांधकाम लक्षात घेतो तुम्ही, तुमचं काय मत आहे सर्वांचं? काय मी लोकवर्गणी काढून बांधलंय? स्वतःची इनोवा गाडी घेऊन आलो मुंबईहून गावाला. काही इनोवा गाडी त्यावेळेला ह्या तालुक्यामध्ये एकाकडे सुद्धा नव्हती. पहिली गाडी नवी मुंबईची एका उद्योजकाने घेतली, दुसरी गाडी मी घेतलेली आहे. म्हणजे मी माझा मोठेपणा सांगत नाही, याचा अर्थ मी स्वावलंबी होतो, स्वयंपूर्ण होतो. स्वतःची गाडी, स्वतःचा ड्रायव्हर, स्वतःची बॅग आणि विचार घेऊन मी या तालुक्यात आलो. मी इथं माझं कुठेही कोणत्याही ठिकाणी माझ्या जमिनी मी घेतलेल्या नाहीत. 32 ठिकाणी जमिनी, यांच्या 32 गावांचे हे मालक आहेत जमीन घेऊन. मी सुद्धा 2006 पासून तर 2025 मला पण येऊन जाऊन 19 वर्ष झाले. माझ्या कुठल्या गावामध्ये तुम्ही सातबारा दाखवा, म्हणजे आमच्या वडिलांनी घेतलेल्या जमिनी त्यांनी त्यांच्या कष्टाच्या सोडून धनगवडीला त्यांनी जमीन घेतली, बाकी दाखवा कुठे. भ्रष्टाचाराचा अर्थ काय होतो? प्रॉपर्टी वाढणं, म्हणजे साधी व्याख्या. भ्रष्टाचाराची व्याख्या म्हणजे प्रॉपर्टी वाढणं. मी तो महाराष्ट्राचा पहिला आमदार की ज्याची प्रॉपर्टी घेतली आणि ज्याच्यावर कर्ज झालंय. ही जागा घेतली ना आपण गोदरेची, ती सुद्धा ती दत्तात्रय गंगाराम गावरेच्या नावावर केलेली आहे. पैसे मी दिलेत आणि त्याच्यासाठी लोन सुद्धा मी काढले, त्याचे पैसे मी भरतोय. त्यामुळे शरद सोनवणे, तुम्ही जे लोकांना सांगता आणि लोक जे समजतात त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. म्हणून लोक आमच्या बरोबर आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाराचा आरोप कुणावर करावा, का करावा, कुणाच्या डोक्यात आयडिया आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा म्हटलं, हे यांनी सोंग घेतलेले आहे, ढोंग केलेलं आहे, कधीच बांधू शकत नाही. मग ते जे 2 पाय आले रिअल, ते रिअलच आहेत ना, ते नाही तर बंद करून ठेवलं आमच्या बाजू का?
तर ते आता उभे राहणार आहे, रिस्टोर होणार आहे. आता इलेक्शनमध्ये माझा वेळ गेला, खूप सारा पैसा आम्ही घालवला त्याच्यामध्ये, यांच्या नादाला लागून कर्जबाजारी सुद्धा मी झालो स्वतः. पण सगळं कर्ज मी माझ्या व्यवसायातून फेडणार आहे. आमच्या वडिलांनी तो आमचा प्रामाणिकपणे आमच्या रक्तामध्ये दिलेला आहे. कुणाचे मुंडके आवड, कुणाच्या घरामध्ये भांडण लाव, कुणाचं लिटिगेशन काढ, त्यांच्या आपलं नाव करून हे उद्योग आम्ही कधी करत नाही, केले पण नाही. यांनी माझ्या आरोप केल्यामध्ये रजिस्टर ऑफिस शरद सोनवणेचं ते विकासाचं जे काम चालू आहे, तिथं जे बिल्डिंग मातात ते शरद सोनवणेचे. काय संबंध आहे शरद सोनवणे त्या जागेचा? जागा घेतोय कोण? त्याच्यामध्ये 10 पार्टनर त्यांचे वेगळे वेगळे. म्हणजे त्यांना विचार तुमचे पार्टनर कोणते? आम्हाला कळलं की हे 10 लोकांनी मिळून तो प्रोजेक्ट केलाय. आम्ही कशासाठी भांडतोय? महिलेला बिलकुल सुद्धा लघवीला टॉयलेटला जायला जागा नाही. ज्या महिलेला स्तनपान करायचे म्हणजे कागद करायला आली आणि छोट्या बाळ घेऊन आली, तिने बसायचं कुठं होत्या? महामार्गावर. आतमध्ये तुम्ही ती तुम्ही गेले नाही का व्हिडिओ करून आतमध्ये जुन्या जागेवर? काय परिस्थिती तिथे अधिकाऱ्यांना बसायला जागा नाही, अधिकाऱ्यांना सुद्धा लघवीला जायला जागा नाही. अधिकारी कंटाळलेले. माझ्याकडे 2014 पासून त्यांनी पत्र व्यवहार केलाय. मी त्यावेळेला माझा निर्णय दिलाय आणि त्या निर्णयावर राजेश देशमुखांनी स्पष्ट ऑर्डर काढली की हे जे कार्यालय आहे हे रजिस्टर ऑफिस भाड्याच्या जागेमध्ये आहे, त्याला भाडं चालू आहे. ते खाजगी जागेतलं होतं, मुस्लिम समाज जागा आहे ती. त्यांनी सुद्धा पत्रव्यवहार केला शासनाची, जिल्हाधिकाऱ्यांशी आणि ह्या त्यांच्या रजिस्टर ऑफिसची मुंबई ऑफिसच्या पुण्याच्या, की तुम्ही आम्हाला जागा खाली करून द्या, तुम्ही तुमची कुठेही सोय करा. मग याच्यावर माझं पत्र आहे की जनतेच्या बरं इकडं किती माहिती आहे, इथे ही इथं जवळजवळ 66 गावं या नारायणगावच्या रजिस्टर ऑफिसला जॉईंट आहे दस्त करायला. बरं दस्त फुकट करतात का हो? त्या दस्त्याची पुरेपूर रक्कम दिली जाते, रजिस्ट्रेशन दिलं जातं, स्टॅम्प ड्युटी दिली जाते. मग त्याला 1 ग्लास स्वच्छ पाणी द्यायला नको सरकारने? त्यांना स्वच्छतेला लग्नाला जायला त्यांना कॅन्टीन काही सोय नाही तिथे. आणि मग मी निर्णय घेतला आमदार झाल्यानंतर, आणि मग ह्या लोकांनी मला ती जी ताई भेटली, वास्तव घ्या ताईचे आणि त्यांचे संबंध त्यांच्या आईबरोबर एकदम घरोबाचे संबंध आहेत. ती एक खरे कंपनी आहे ना, ती खरे कंपनी आतापर्यंत 40 वर्षामध्ये 50 वर्षामध्ये फक्त शरद पवार साहेबांच्या कुटुंबाशी आणि बेनके कुटुंबाशी निगडीत आहे. माझा संबंध पण नाही. ती ताई माझ्याकडे आली आणि मला म्हटली, दादा मी माझी जागा द्यायला तयार आहे, तुम्ही रजिस्टर ऑफिसला जागा शोधताय का? म्हटलं हो शोधतोय. मी जागा द्यायला तयार आहे. म्हटलं कशी देणार? ते म्हटले मी मोफत देईल. मग तिच्याबरोबर आपण 99 वर्षाचा करार 1 रुपया महिन्याच्या 1 रुपया वार्षिक तत्वावर केला. 1 रुपया. मला सांगा 1 रुपयाची व्हॅल्यू का काय भाड्याची? मग एवढं मोठं दातृत्व त्या महिलेने केलं असेल आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सांगत असाल की शरद सोनवणेचा याच्यामध्ये विषय आहे आणि त्या वारुवाडीच्या काही लोकांना फितवायचं, त्यांना काय बोलायला लावायचं, त्यांना धरणं धरायला लावायचं, कुठपर्यंत योग्य आहे? बरं मी काय बोललो नंतर, मी बावनकुळे साहेबांनी एवढे म्हटलं, वारुवाडी सुद्धा आमचीच माणसं आहे, ते गाव सुद्धा माझंच आहे, जनता माझी आहे. त्यांना असं वाटत असेल ना, दरवर्षी इथे 10,000 डॉक्युमेंट होतात. किती होतात? वर्षाला इथे ॲव्हरेज 10 ते 12,000 डॉक्युमेंट्स आहे. असं करा, लोकांचा वेळ पण वाचेल. सकाळी 10ला आलेला म्हणून संध्याकाळी 5-6 वाजता. मग असं करा म्हटलं तुम्ही, एक वेळ 10 ते 6 वाजेपर्यंतची नारायणगावच्या हायवेला ठेवा आणि 6 वाजल्यापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत तुम्ही वालवाडी पण आमचं सेकंड ऑप्शन चालू करा, जसं मुंबईला तुम्ही चालवतात 2 वेळेमध्ये. आणि नाही तसं जमलं तर इथे पण चालू द्या, तिथेही चालू द्या. मग ते म्हणले असं नाही आपल्याला, मग तुम्हाला आम्हाला संधी द्यावी लागेल, कारण का तर तुम्ही मोफत दिलेलं आहे. मग त्याच्या आधी ग्रामपंचायत वारुवाडी नाही तुम्ही मागच्या काळामध्ये, त्यांना माहिती इतक्या वर्ष हे भांडण चालू आहे. मग त्याच वेळा काळात त्यांनी सांगितलं की बाबा ही आम्ही जागा तुम्हाला मोफत देतोय ग्रामपंचायतची. आणि यांच्या म्हणण्यावर काही चालत नाही साहेब, त्याला ग्राम विकास मंत्र्याची ऑर्डर लागते स्पेसिफिक ही गोष्ट करायला. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे, हे रोज जे ते चुकीचं आणि खोटं वागत गेले ना, हे जनतेच्या पुढे आले. मी पहिल्यांदा आज रजिस्टर ऑफिसर बोलतोय. तुम्ही पाहिलं असेल की मी रजिस्टर ऑफिसला अजूनपर्यंत एकदाही बाईट दिलेली नाही, कारण ज्याच्यामध्ये मी नाहीच आहे, मी आहे पण कसा जनतेला मुबलक सुविधा मिळावी, लोकांची सेवा व्हावी. आज तिथं तुम्ही जाऊन या, तिथं छानपैकी लोक जातात, त्यांना बसायला जागा आहे, तुम्ही जाऊन बघून यायचं सगळे हवं तर.
त्यांना टॉयलेट बाथरूम स्वच्छ आहे. आता कॅन्टीन उद्याच्या 1 तारखेपासून चालू होते तिथे मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे लोकांना जेवण, चपाती, भाजी, नाश्ता चालू होतोय आता तिथे. आणि स्तनपानासाठी एक वेगळी कॅबिन, एक खोली केलेली आहे महिलांसाठी. महिलांचं टॉयलेट वेगळं केलंय, जेंट्सचं टॉयलेट वेगळं केलंय, बसायला सावली आहे. मला सांगा याच्यापेक्षा मग अजून लोकांना आपण लोकांसाठी नाही तर कुणासाठी आहोत. त्यामुळे हे लोक जे वागतात ना, यांना राजकारण करायचं आहे. त्यांनी काय बाईट दिली, मी काही भावात तिथं होऊन देणार नाही. आणि लोकप्रतिनिधी असं कधी बोलू शकतात का? म्हणजे जे काही 66-68 गावं आहेत ते दस्त घेऊन येतात, त्यांचा तुम्ही विचार तरी साधा केला का? तुम्हाला शरद सोनवणेचा राग आहे, शरद सोनवणेची याच्यामध्ये भागीदारी आहे, स्पष्ट करा ना. चॅलेंज आहे माझं त्यांना, स्पष्ट करा की शरद सोनवणे अशा भागीदारीच कधी करत नाही. साहेब माझ्या बरोबर सगळे असतात, तुमच्या सहित तर शेवटच्या माणसापर्यंत सगळी माझीच माणसं आहे. संदीपराव तुम्ही माझेच आहात. माझ्यासाठी कुठलाही पत्रकार माझा नाही, तुझा भाव असं मी कधीच करत नाही. सगळे माझ्या बरोबरच आहेत. इव्हन काल मला पत्रकार आले होते भेटायला, आल्या ज्येष्ठ पत्रकार वाणी साहेब, त्यांनी अजितदादांची मला म्हटले वाढदिवस आहे 22ला, काय शुभेच्छा द्याल? मी म्हटलं 22ला त्यांच्या शुभेच्छा घ्या, 23ला आमच्या मित्र अतुल बेनकेच्या शुभेच्छा घ्या, प्रदीप साळक आमचे सरपंच आहेत त्यांच्या शुभेच्छा घ्या. अरे हे सगळे आपलेच आहेत ना. आम्ही कधी म्हटलं की हा घटक शेरकर घटक आमचा नाही, बेनके घटक आमचा नाही, मुचके घटक आमचा नाही, हा विजय कुराडे माझ्या तालुक्यातला आमचा नाही, असं मी कधी म्हटलं कुणाला? पण तुमच्या मनामध्ये जो सल आहे पराभवाची, ती सल तुम्ही कितीही उद्रेक करा आमच्या बदनामीचा, ती सल तुमच्या मनातली जाणं कठीण आहे. कारण जनतेने दिलेला हा निकाल आहे आणि जनतेचा निकाल हा सर्व मान्य असतो. मागच्या वेळा मला सुद्धा फटका पडला, माझी सुद्धा सेड गेली, मी नाही असं वागलो कधी. त्यावेळेला आमदारकीमध्ये त्यांनी काही निर्णय घेऊ दे, धन्यवाद, चांगलं आहे. त्यांनी कुणालाही कामं देऊ दे, चांगलं आहे. आम्ही कुणालाही इंटरप्रिटेशन केलं नाही, आम्ही त्याच्यामध्ये भाग घेतला नाही. त्यामुळं माझी मेहरबानी करून विनंती आहे, ही आमदारकी शरद सोनवणेची मालकीची नाही, ही आमदारकी माझ्या सर्वसामान्य जनतेची आहे, ती रयतेची आहे. रिक्षा चिन्हावर 1 लाख मतं लोकांनी मला देणं सोपी गोष्ट नाही. ट्रिमेंडस, म्हणजे आश्चर्यचकित आहे मी स्वतः की जनतेने मला एवढं स्वीकारलं, मान्य केलं. माझा हा माथा वारंवार या सर्वसामान्य जनतेच्या पायावर त्या ठिकाणी टेकवण्याचा मला अधिकार आहे आणि मला त्याचा अभिमान सुद्धा आहे की माझा माथा त्यांच्या छतावर मी सतत टेकवत आलेलो आहे आणि टेकवणार. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत माझ्या जनतेसाठी मी अहोरात्र माझ्या आयुष्याची माती, माझ्या कुटुंबाची इस्टेट, माझा पै जरी या मातीसाठी जरी खर्च झाला तरी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आम्ही उभं करणारच आहोत. घरांना मोफत घरं आम्ही ह्या 5 वर्षामध्ये देणारच आहोत. उद्याच्या असलेल्या रक्षाबंधनला तुम्हाला बघा, या फॉर्म तुम्ही एक व्हिडिओ घ्या जाता, आता माझ्या ऑफिसला लागून तुम्हाला कट्टेला 2 लाख फॉर्म तुमचे बघा तिथे आणून ठेवलेले जातात. तुम्ही येता बघा, चप्पल काढले तिथे बघा शेजारी. हे मी खोटं बोलत नाही, तयारी आमची सगळी झालेली आहे. मी जो शब्द दिला माझ्या बहिणींसाठी, माझ्या आया बहिणींसाठी आणि माझ्या तरुणांसाठी ज्यांचे नेहमी अपघात मी जातो पाहतो आणि ते लोक मला विचारतात, दादा मदत काय होईल का, मदत काय होईल का? मदत शासनाची मिळते म्हणजे टोकडी असते म्हणून त्यांचा विमा काढण्याचा निर्णय आम्ही घेतला, जोखीम आम्ही घेतली. निवडणूक संपलं म्हणजे सर्व काही संपलं नाही. छत्रपती शिवरायांचा मी शिव मावळा आहे, जे बोललो तेच करणार. मी अशा डझनभर अशा राख्या बांधून घेणार नाही. आपणच गाड्या पाठवायच्या, आपणच त्यांना बोलवायचं, आपणच राख्या बांधवायच्या, त्यांना बोलायला लावायचं. त्या बिचाऱ्या भाबड्या, त्यांना कशाला राजकारण आणता बिचाऱ्यांना? त्यांचं संरक्षण तर रुपयाचं तुम्ही केलं नाही आजपर्यंत. आणि मी असं कधी थोटाण करत पण नाही या राख्या बांधायचं. ही मनाची राखी आयुष्याची, छत्रपती शिवरायांची रयतेची मनाची राखी होती, बांधिलकीची. आणि मी सांगतो उद्याला मी ते नाहीये. पुढच्या महिन्यामध्ये मी माझ्या मुलीला भेटायला कॅनडाला चाललो आहे. मी माझ्या जनतेला सांगतोय तेवढे 20 दिवस तुम्ही मला पदरामध्ये घ्या. पण जायच्या आधी तुमचा हे नॉमिनेशन, तुमचे सभासद फॉर्म मी भरून घेणार. सर्व महिलांचे, 18 ते 65 वयाच्या महिला, 18 ते 40 वर्षाचे तरुण यांचे फॉर्म प्रत्येक गावामध्ये माझे कार्यकर्ते तुमच्याकडून भरून घेणार. तुमचं सभासद भरून घेणार, कारण त्यांना कंपनी फॉर्म करावं लागते. माझी जुनी फॉर्म होती जुन्नर तालुका स्वयंसेवा संस्था,
ती राजकारणाची फॉर्म नाही. त्या फॉर्ममध्ये तुम्हाला आम्ही सभासद करणार. याचा सभासद झालं तर आम्हाला अधिकार राहतो विमा कंपन्याकडे अप्लाय करायला. आणि मग ते आम्हाला माझ्या त्या संस्थेच्या नावाखाली या सगळ्या लोकांचे विमे काढणार आणि त्यांचा वन स्ट्रोक हप्ता शरद सोनवणे लायबिलिटी राहणार. हे मी तुमच्याजवळ क्लिअर करतो. सगळं पारदर्शक आहे, सगळं खरं आहे. हे आता 1 महिना एका महिन्यात विमा कंप्लीट होणार. एका महिन्यामध्ये यांचे फॉर्म भरून घेणार आणि मी 20 दिवसांना आल्यानंतर विमा कंपनीला ही सही, खरं माझी सही लागणार ना ह्या डॉक्युमेंट विमा कंपनी बरोबर. मी आल्यानंतर त्यांच्याबरोबर माझा करार होणार आणि त्यांच्या त्या सगळ्या पैशाला लायबिलिटी शरद सोनवणे असणार. किती कोटी रुपयाचा हप्ता जाईल ते मी त्यावेळेला सांगणार. ज्या वेळेला संख्या कळेल, ज्या वेळेला वय कळतील, त्यांचं कसं असं वयावर त्यांचा हप्ता चेकआउट होतो कंपनीचा. वय पण त्याच्यामध्ये आहे ना, मॅटर होतं. मेडिकल विमा हा ऍक्सिडेंटली, मेडिकली आणि तुमचा उपचाराचा पण विमा. याला करोडो रुपये लागतील ना. हा आता करोड रुपये आपण उभे करणार नाही त्यासाठी. केलेत तर करणार मी. शरद सोनवणे पैसा नाही पण माइंड हे खूप आहे. गरिबी गावा शौर्यांसारखा. शिवरायांनी सुद्धा का शिवाजी महाराजांनी सगळे दुर्ग उभे केले, बांधले. तिकडे विजयदुर्ग बांधला, सिंधुदुर्ग बांधला, जंजिरा बांधला. महाराजांनी बांधला ना. कल्पना त्यांची होती. हे सगळं उभं करणार. काय माहिती आहे का, माझ्यावर प्रेम करणारी माणसं एवढी आहेत. मी कधीच कुणाच्या पैशाला हात लावला नाही. आणि मी जे सांगितलं ना माझ्या पद्धती मी तुम्हाला त्यावेळेस सांगणार मी काय करणार. आता तुम्ही पण मान्य करणार. आपल्याला खूप लोक आहे. आता ही तुमची स्कीम आम्ही तयार करतो ना आपल्या सर्वांची. एक 15 एकर 20 एकर 10 एकर काय जागा जेवढी लागेल त्याचा आम्ही आऊट तयार करणार घरकुलाचा. की एवढ्या एकरमध्ये किती घरं बसणार. आम्ही 1 महिना आधी लोकांना सांगणार ज्यांना घरकुल नाही त्यांनी नावं नोंदवा. मग ते नावं नोंदवून आम्ही घेतली. सभासद त्यांना केलं, फॉर्म केलं की पुन्हा जुन्नर तालुका स्वामी सेवनच्या माध्यमातून एवढ्या लोकांना आयडेंटिफाय करणार. त्या गावांमध्ये आम्ही पत्र देणार आणि खरोखर हे घरकुलाला पात्र आम्ही विचारणार. आणि ते सरळ झालं का ते लिस्ट आम्ही आयडेंटिफाय केली. मग 4000 लोक असू द्या, 5000 लोक असू द्या, त्या लोकांना किती एकरमध्ये समावेश करून घ्यायचे मोफत घरांसाठी. बरं टॉयलेट आणि बाथरूम आतमध्येच. एक चांगली कॉलनी, आपला माणूस कॉलनी. मला काय बरोबर घेऊन जायचं नाही साहेब. मला जितक्या लवकर जाता येईल त्याच्या आधी आम्हाला काम करून मोकळं व्हायचं. त्यामुळे वेळ कमी आणि काम जास्त आहे माझ्या हातामध्ये. त्यामुळे ही इतकी सुंदर कॉलनी बनवणार का जे प्रायव्हेटमध्ये राहतात किंवा वैयक्तिक राहते पण म्हणते का मानलं पाहिजे शरददादांनी काय सर्वसामान्य जनतेला, गरीब माणसाला न्याय दिला. पण 1 रुपया सुद्धा त्याच्यावर चार्ज घेतला जाणार नाही. मी तुम्हाला आजच सांगतो. मोफत घरं, जमिनीला लागणारा पैसा माझा आणि घरांना लागणाऱ्या पैशासाठी माणसं ठरलेली ती मला 100% त्याच्यामध्ये घरं बांधून देणार, मदत करणार मला मोफत. सरकारची मदत नाही, सरकारची रुपयाची सुद्धा मदत घेणार नाही. कधी होईल? 5 वर्षाच्या आतमध्ये मला टाइम बॉन्ड आहे. मी काय आता एवढं तुमचं विम्याचं काढलं की लगेच त्याच्या पाठीमागं मी ह्या स्कीमला लागणार. ती झाली का मग मी 3रा स्कीम, भारतातली पहिली अंतराळ शाळा. मी जे बोलले ते बोलले. बघा मी काय करतो, जे लोकांना विश्वास बसतात त्याच गोष्टी करतो. माझा स्वभाव झालेला आहे तो. त्यामुळे मी या करणाऱ्या गोष्टी आहेत, मला करायच्याच आहे. मला अभिमान आहे माझ्या जनतेचा, या मातीचा, या माणसांसाठी मला काय काय करावं असं झालेलं आहे आणि मला ते करायचं आहे. मला दारेगाड सुद्धा फोडायचं आहे. मी त्यासाठी एकदा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात जाऊन दिवसभर बसणार आहे. दिवसभर तुम्हाला सगळ्यांना मीडियाला बोलून घेऊन बसणाऱ्याशिवाय दिवसभर बसून राहायचं. दारेगाड फोडा, रोजगार द्यायचा आहे आपल्याला. मी पण सफारी अंतिम टप्प्यात आजच मिटिंग घेतली मी फॉरेस्टची. तिथं वाणी साहेब आले होते योगावाले आणि त्यांनी कव्हरेज केलं, ते पाहिलंय. अतिशय चांगला अधिकारी आता CCF आलेले आहे. त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. त्यांनी लगेच एक वकील सुद्धा अपॉइंट केला आणि परमिशन आपण हायकोर्टाची आणि सुप्रीम कोर्टाची आणली. सुप्रीम कोर्ट दिल्लीवरून आपले पैसे रेडी आहेत, आपला प्लॅन रेडी आहे. फेज 1 फेज 2 तयार आहे. आपली बेबड सफारी आपण चालू करतोय. आता आपण नामांकनामध्ये आलो युनेस्कोला. लोक जगातली इकडे येणार आहे. आता त्या पोर्टलवर नाव आलंय भारतात आणि भारतातल्या किल्ल्यांचं पण आणि त्याच्या जागेचं पण. त्यामुळे येणारा माणूस जो येईल ना आता पर्यटक, तो किमान भारतामध्ये 1 महिन्याची बॅग भरून येणार आहे. त्यातले 4 दिवस आपल्याला मुक्काम मिळणार आहे. त्यामुळे हे सगळं आपल्याला अद्ययावत करायचं आहे. मी नवीन जनरेशनचा, नवीन क्रांतीचा माणूस आहे. मी जुन्नर तालुक्याला पाठीमागं पडून देणार नाही. माझा शब्द माझ्या जनतेला आहे.
हा ओझर आणि उमरचा सुद्धा पूल मी बनवणार आणि त्याच्या बाजूला असलेल्या शेतकऱ्यांना त्या जमिनीचा दाम देणार. आता सांगतो मला, तो जो ब्रिज बनवतो ना आपण ओझर आणि ओतूर, त्याच्या शेजारी जे शेतकरी आहेत त्यांच्या आताच्या चालू जमिनीमध्ये आपला रस्ता करायचा आहे. ब्रिज तर सगळं नदी होईल, पण त्याच्या आजूबाजूच्या जमिनी आहे त्या जेव्हा आपण अधिग्रहण करणार आहे त्याची सुद्धा आम्ही त्याच्या सहित आम्ही किंमत काढलेली आहे. आणि ते एवढं एकच पूल करा असं सरकारसमोर मी ठेवणार आहे. पुढे भविष्यात मला केवडीचा पूल बनवायचा आहे, तो मी नितीन गडकरी सरकडून बनवूनच घ्यायचा निर्णय केलेला आहे. 150 कोटीचा आहे, करायचं आहे. हे नाविन्यपूर्ण केलं बघा, शिवरायांनी नाविन्यपूर्ण केलं म्हणून शिवरायांचा दबदबा राहिला. आपल्याला नाविन्यपूर्णच केलं पाहिजे. आहे तोच रस्ता उघडायचा, आहे तो करायचा. आणि अशाने काय आपल्याला नवीन जर आपण काय केलं तर आपल्या आमदारकीला काहीही अर्थ राहत नाही. मग आमदारकी असली काय आमदारकी नसली काय. त्यामुळे माझ्यावर टीका करणाऱ्या लोकांना मी शुभेच्छा देतो. मला वाईट तुम्ही बोलत राहा, मी चांगल्या करत राहील. शेवटच्या श्वासापर्यंत मात्र छत्रपती शिवरायांचा जय जयकार आणि माझ्या रयतेचं संरक्षण आणि या तालुक्याचा विकास हाच माझा अजेंडा आहे. त्याच्यापासून मी लांब राहणार नाही. आणि 2027च्या मार्चला आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना म्हणजे भारताच्या पंतप्रधानांना आणून राष्ट्रपतीला आणून, राष्ट्रपती मुर्मूजी आहेत आत्ता सध्या, आदरणीय मोदी साहेब आहेत, आणि राज्याच्या सगळ्या प्रमुखांना राज्यपालांना बोलवून छत्रपती शिवरायांचं 2027च्या स्मारकाचं ओपनिंग आपण 100% करणार आहोत एवढं सांगतो. आणि ज्या वेळेला मी तिकडून येईल त्यावेळेला मला सर्वांनी साथ द्या. ते जे आपलं शिवस्मारक उभं करतोय त्याला मला निधी लागणार आहे, आत्तापर्यंत मी केलं आहे. आणि त्या सगळ्या पैशाचा मी श्वेतपत्रिका काढणार आहे. हे जमा, हे नावे, हा खर्च आणि हा सगळा खर्च लोकांसमोर ठेवला जाईल. मग तो संभाजीनगरच्या माणसाचा पैसा असू द्या, तो विदर्भातला नागपूरचा पैसा असू द्या, जळगाव असू द्या, खानदेश असू द्या, धुळे असू द्या, आपला कोल्हापूर, सातारा, सांगली, कुठल्याही भागातून पैसा जो येईल शिवभक्तांचा, मुंबईपासून कल्याण, ठाणा, कोकणापर्यंत, या सगळ्या पैशाची एकत्वारी करून त्या शिवपुतळ्याच्या असलेल्या कामाला ज्यावेळेला समारंभ होईल त्या दिवशी त्याला एक चांगलं नाव देऊन, ज्या नावाची आपण मध्ये लिस्ट मागली होती सगळी नावं आम्ही चेक केलेली, चांगलं नाव देऊन त्या दिवशी श्वेतपत्रिका आम्ही आदरणीय पंतप्रधानांच्या हातामध्ये या कामाची देणार आहोत. आणि मग त्यावेळेला खालचं जे काम आहे 25 एकरमध्ये सोन्याचं छत्रपती शिवरायांचं मंदिर, शिवरायांचा सिंहासनाचा सोन्याचा पुतळा, त्यानंतर त्यांच्या बाबतीतला त्यांचा लेदर शो, पाण्यावरचा लेदर शो म्हणजे सिंगापूरच्या धर्तीवरचा, त्यानंतर तिथं असलेला तुम्हाला मी सांगतो की अन्न छत्रालय, महाप्रवेशद्वार, ते सगळं शिवकालीन बनवतोय आपण. तिथे म्युझियम, संग्रहालय, आणि हे सगळं आपण असं बनवलं आहे. पण त्या सगळ्या खालच्या प्रोजेक्टला मात्र मी मोदी साहेबांना विनंती करून सगळा पैसा मात्र सरकारकडून घेणार आहे. आणि हा सगळा प्रोजेक्ट जुन्नर तालुक्याच्या बॉडीबरोबर शासकीय लोकांना सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी करून याच्यावर सर्व ॲडमिनिस्ट्रेशन आणि सर्व देखरेख, कारण सोन्याचं मंदिर म्हटल्यानंतर छत्रपती शिवराय एवढे 411 फुटाचे म्हटल्यानंतर इथं कायमस्वरूपी आपल्याला मिलिटरी सुद्धा लागणार आहे. मिलिटरीच्या ताब्यात हे द्यावंच लागणार आहे. आणि त्यामुळं आपल्या तालुक्याचं महत्त्व प्रचंड आणि प्रचंड वाढणार आहे. आपल्या सगळ्या पश्चिम भागाचा आणि माझ्या आदिवासी विभागातल्या माझ्या माता भगिनींच्या कष्टाला, शिवरायांच्या स्वराज्याला ज्यांनी रक्त दिलं अशा पश्चिम भागातल्या माझ्या सर्व काम करणाऱ्या गरीब जनतेला 100% त्या ठिकाणी त्या दिवशीपासून न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे स्वप्न मी ह्या डोळा पूर्ण करणार आहे. खूप वर्ष लागणार नाही. या 5 वर्षात तुम्हाला खूप मोठा बदल ह्या रोजगाराच्या निमित्ताने पाहायला मिळेल. जय शिवराय.